आज यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। मात्र सभेच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्टिकर्स लावलेले दिसून येतात। काँग्रेसला देणगी कशी द्यावी याची माहिती देणारे हे स्टिकर्स आहेत आणि त्यामुळे यवतमाळमध्ये सभा नक्की कुणाची असा सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान जोरदार टीका झाल्यानंतर आता भाजपकडून हे स्टिकर्स काढण्याचं काम सुरू आहे। आता त्याच्यावर मी काय बोलणार नाही, म्हणजे त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी एक संदेश भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा तिथे असणाऱ्या नागरिकांना हे देत आहेत। इथं या भाषण ऐका, तुम्ही ज्या गाडीला आणलं गेले, जेवण जे काय तुम्हाला दिलं गेले ते तुम्ही खावा। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शेवटी मतदान हे काँग्रेसलाच नाही तर मित्र पक्षालाच आपल्याला करायचंय। हे भाजपचेच नेते आता तिथं संदेश जर देत असतील त्याला आम्ही काय करणार। त्यामुळे हा संदेश जास्त योग्य आहे आणि अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये भाजपला या महाराष्ट्रातून सर्व लोक, सर्व नागरिक, सर्व मतदार हे नाकारतील हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल। नाही, बिछायत आणि खुर्च्याचं कॉन्टॅक्ट ज्यांच्याकडे दिलेला आहे, आता मंडप डेकोरेशनवाले हे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यक्रम करत असतात। आता इथे ह्या भव्य मंडपासाठी खुर्च्याची आम्ही आवश्यकता होती आणि एवढ्या मोठ्या खुर्च्या इथे लावलेल्या आहेत। कुठून खुर्च्या आल्या ते एखाद्या सभेतून आल्या असतील आणि म्हणून तो काही विषय नाही आहे।